चला तर आज बनवूयात मस्त झणझणीत अशी माशांची रेसिपी। तर चला फुल व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की करून बघा। आणि हां, तुम्हाला जर मासे नसेल आवडत तर हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा तुम्हालाही नक्की मासे आवडतील। तर चला पटापट सुरुवात करू। तर इकडे बघताय हा जो आहे तो पातीचा मासा आहे। तर पातीचे छोटे मासे आहेत, इकडे बघताय एवढी साईज आहे। तर हे मी मस्त कट करून घेणार आहे। आता छोटा मासा आहे त्याच्यामुळे मी जास्त पीस करणार नाही, तर 2 ते 3 पीस याचे मी करणार आहे। जशी माशाची साईज आहे त्याप्रमाणे मी हे कट करून घेणार आहे। चला तर या पद्धतीने सगळे मी मासे कट केलेले आहेत। तर हे जे कट करून झालेले मासे आहेत तर त्याच्या पोटामधली जी घाण आहे ती आपण काढलेली नाही आहे। तर चला दाखवते मी आता कशा प्रकारे याची घाण काढायची। तर इकडे हा जो पोटाचा भाग आहे म्हणजे डोक्याच्या जवळ एक आपण छोटीशी सुरीने कट मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी पोटातली घाण आहे ती काढलेली आहे या प्रकारे। तर जेव्हा तुम्ही आणाल मासे तर याच पद्धतीने साफ करा। आणि जो पातीचा मासा असतो त्याच्यामध्ये जास्त घाण नसते पोटामध्ये। तर इकडे बघा थोडीशी घाण निघालेली आहे। तर अशा प्रकारे मी सगळे साफ केलेले आहेत। चला तर सगळे साफ केलेले आहेत आणि जी थोडीशी घाण राहिलेली आहे ते आपण जेव्हा पाणी टाकून धुवतो त्यावेळेस पुन्हा एकदा हे साफ करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने स्वच्छ असे पाण्याने धुवून घेऊ। चला इकडे धुवून झालेलं आहे आणि मला माशांसाठी वाटण लागणार आहे। तर इकडे मी जास्तीचं वाटण बनवणार आहे आज। तर इकडे मी यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, कांदा, मिरची, आलं आणि लसूण हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे। आणि मी कोथिंबीर आता वाटण करताना ॲड करणार आहे। तर या प्रकारे सगळं भाजून मी घेते। तर हे मी जास्तीचं वाटण बनवून ठेवते, कारण जेव्हा जेव्हा भाजी आणली की लगेच वापरायला बरं पडतं। तर अशा प्रकारे सगळं बारीक करून मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे। तर इकडे मी तेल घेतलेलं आहे आणि हे गरम झालं की यामध्ये लसूण टाकणार आहे आणि लाल होईपर्यंत आपण त्याची वाट बघणार आहोत। तर इकडे बघा लसूण लाल होत चाललेला आहे आणि यामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत ते मी ॲड करणार आहे। आणि मसाला छानपैकी परतून झाला की त्यामध्ये आपण जे बनवलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि हे सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आहे। आणि ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी या भाजीमध्ये वापरलेलं आहे। आता हे आपण शिजायला ठेवणार आहोत। तर यामध्ये मी थोडीशी चिंच ॲड करणार आहे। तर चला हे ठेवू आपण शिजायला। आणि आता मी भाकरी बनवणार आहे माशांसोबत खायला। तर इकडे पाणी गरम झालेलं आहे आणि छानपैकी आता मी पिठाला उकड घेणार आहे। तर उकळलेलं पाणी मी पिठामध्ये टाकून मस्त असं मिक्स करून घेणार आहे। तर चला पीठ ठेवू थंड करायला। तोपर्यंत इकडे आपला जो मसाला होता तो छानपैकी शिजलेला आहे, म्हणजेच मस्त तर्री आलेली आहे। आणि आता आपण यामध्ये जे मासे साफ करून ठेवले होते ते आपण टाकणार आहोत आणि मस्त मिक्स करून शिजायला ठेवणार आहोत। आणि ज्या वेळेस आपण माशांची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा ते थोडंसं काळजीपूर्वक ढवळायला लागतात, म्हणजे मिक्स करायला लागतात,
कारण मासे पटकन शिजले जातात आणि आपण जेव्हा चमच्याने ढवलतो तेव्हा ते तुटतात, म्हणून थोडीशी काळजी घ्यायची असते. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण शिजायला ठेवणार आहोत. चला, इकडे मासे होईपर्यंत आपलं जे पीठ आहे ते मी मळून घेणार आहे. तर इकडे या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते तांदळाचं पीठ आहे. चला, पटापट भाकरी बनवून आणि मस्त माशांवर ताव मारायचा आहे. आज तांदळाची भाकरी आणि पातीचा मासा, आहा, एकच नंबर. चला, इकडे आपली एका बाजूला भाकरी तयार होत आहे आणि एका बाजूला आपली मस्त अशी माशांची भाजी बनत आहे. इकडे बघताय, बऱ्यापैकी माशांची भाजी झालेली आहे तयार आणि आता आपण हे बंद करून ठेवणार आहोत. तर या पद्धतीने बघताय तुम्ही, छानपैकी मासे शिजलेले आहेत. तर मी सुद्धा जास्त ढवळणार नाही, नाहीतर फुटले जातील. चला, तर कोथिंबीर टाकून गॅस बंद करून ठेवू. तर इकडे बघताय, या पद्धतीने आपला जो माशांचा रस्सा आहे तो झालेला आहे. पण जेव्हा हे मासे थंड होतील तेव्हा छानपैकी रस्सा असा जाडसर होईल. तर या पद्धतीने झालेली आहे आपली माशांची भाजी. तर इकडे बघा, थोडंसं पातळ वाटतोय, पण जेव्हा थंड होत जाईल तसा रस्सा अजून थोडासा जाड होत जाईल. आणि इकडे झाल्या आपल्या भाकरी रेडी आणि इकडे मासे सुद्धा थोडेसे थंड झालेले आहेत. तर इकडे बघा, थंड झाल्यानंतर रस्सा असा थोडासा जाड झालेला आहे मस्त आणि वास सुद्धा एकदम भारी सुटलेला आहे. तर चला, पटापट मस्त तांदळाची भाकरी आणि माशांची भाजी यावर ताव भरणार आहोत. तर या तुम्ही सुद्धा सगळेजण जेवायला. आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर मग, खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय.